हॅलो फ्रेंड्स, मी ऋषी पांडे. ऋषी पांडे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे आपण चॅप्टरला सुरुवात करत आहोत. आपल्या या चॅप्टरचे एकूणच 10 ते 11 व्हिडिओ होतील. प्रत्येक व्हिडिओ ही 15 ते 20 मिनिटाची असेल. तर तुम्ही सगळ्या व्हिडिओ पहा. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न हे तुमचं फुल्ली कवर्ड होऊन जाईल. त्याची तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही. ते मी तुमच्याकडून कवर करून घेईन. ओके, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इंट्रोडक्शनमध्ये बघत आहोत. देअर आर 2 टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. फर्स्ट आहे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ऑफ प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आणि सेकंड आहे नॉन ट्रेडिंग ऑर नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे आपलं जे ज्यांचं मेन मोटिव्ह असतं की पैसे कमवणं. ज्यांचं मेन मोटिव्ह पैसे कमवणं असतं ते ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये येतात. आणि ज्यांचं मेन मोटिव्ह हे पैसे कमवणं नसून लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं असतं, ते येतात नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये. आपण आता हा वाला पार्ट बघणार आहोत, नॉट प्रॉफिटवाला. ओके, हे बघा. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट असं की अर्न प्रॉफिट करायचं. दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. ते ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज असतात. फॉर एक्झाम्पल बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस, जसे की ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, सोल ट्रेडर, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वगैरे वगैरे. त्या सगळ्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये येतात. आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये आपलं हॉस्पिटल, चॅरिटेबल ट्रस्ट, ब्लड डोनेट वगैरे ज्या अशा काही संस्था असतात, त्या सगळ्या नॉन प्रॉफिट कन्सर्नमध्ये येतात. ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपण बनवतो. ती आपण बॅलन्स शीट कशात बनवतो? ट्रायल बॅलन्स थ्रू आपण वगैरे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ट्रेडिंग अकाउंट हे आपण मागच्या वर्षी पार्टनरशिपमध्ये आपल्या ह्याच्यात 11thला आपण हे शिकलेलो आहे. आपण परत एकदा पार्टनरशिपची एकदा रिव्हिजन करूया. जर तुम्हाला ह्याचं पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला ते सॉल्व करून देईन किंवा ते एक्सप्लेन करून देईन. Not profit organization main aim is to give a service to its member or the society at large. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मेन मोटिव्ह असतं की सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करायचं सोसायटी मेंबर्सना वगैरे. दे आर नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग, म्हणजे ते प्रॉफिट कमवण्यासाठी करत नाहीत, ते सेवा देण्यासाठी असतात. सेवादायी संस्था असतात त्या. ते ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर नाही करत. नॉट प्रॉफिट कन्सर्नमध्ये स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेज, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनिट्स, चेंबर्स ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूट, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न, libraries, etc. Not for profit concern, their main object to give a service to the members. They maintain the books of account in a different way. म्हणजे त्यांचं मेन मोटिव्ह असते की सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे मेंटेन केलं जात नाही. ते आपण पुढे बघूया कोणतं मेंटेन केलं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, ते ट्रायल बॅलन्स प्रिपेअर नाही करत, बट दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे ते ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर करतात. हां, प्रिपेअर अ बॅलन्स शीट, ते बॅलन्स शीट देखील प्रिपेअर करतात. अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट, म्हणजेच ते काय करतात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्रिएट करतात. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट नंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट प्रिपेअर करतात. ते आपण एंट्र्या वगैरे कशी असतात ते पण पुढच्या
नंतर पाहूया. ओके. Meaning of not for profit concern. Not for profit concern are those concern which are not started to earn profit but to give a qualitative service its member at a society at a minimum charges. Their main objective is to provide to social services and promote art, culture, sports, education, etc. The nature of those concern are different from a profit organization. Not-for-profit concern collect the income through the subscription, admission fees, donations, etc. given by the members or non-members and granted subsidies or concession received from the government. ओके. आता तर ह्याच्यात आपल्याला काय दिले त्यांनी की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे त्यांचं मेन ऑब्जेक्ट काय असतं की त्यांनी प्रोव्हाइड करायचे सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचं, आर्टला प्रमोट करायचं, कल्चरल, स्पोर्ट्स, एज्युकेशन यांना त्यांनी बढावा द्यायचा. म्हणजेच त्यांना पुढे शिकण्याची संधी वगैरे असे म्हणजे ज्यांची काही गरीब परिस्थिती आहे त्यांना पैशांची अडचण असते तिथे सेवादायी संस्था त्यांना मदत करतात. किंवा मध्ये आता एका ठिकाणी म्हणजे समजा आता एका ठिकाणी पूर येऊन गेला, खूप भयानक परिस्थिती होऊन गेली की त्या लोकांचं खूप नुकसान होतं, तर ते भरून काढण्यासाठी सेवादायी संस्था या पुढे येतात, त्यांना मदत करतात. अशा प्रकारे ते हे करतात म्हणजे ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात लोकांना. ओके. ते त्यांच्याकडे पैसे येतात कुठून, तर ते येतात सबस्क्रिप्शन टू. सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्रिप्शन म्हणजे ते लोक आपले मासिक फीज, मंथली चार्जेस वगैरे असतात ते मेंबर्सकडून घेतात. अजून काही ॲडमिशन फीज म्हणजे तर त्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या जर तुम्हाला एक भाग बनायचा असेल तर ती ठराविक अमाऊंट त्यांना द्यावी, मग त्याच्यात ॲडमिशन करावे. असं डोनेशन्स असतात, खूप सारी लोक दान करतात तर ते डोनेशन्स. अशा प्रकारे ते नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडे इन्कम येत राहत. इन्कम मीन्स त्यांच्याकडे जनरेट होत राहतात पैसा येत्या. फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. फर्स्ट आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच अ कन्सर्न टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस ऑफ इट्स मेंबर नॉट टू अर्न अ प्रॉफिट. त्यांचं प्रायमरी मोटिव्ह ऑब्जेक्ट काय आहे की त्यांना प्रोव्हाइड सर्व्हिसेस करायचे आहेत इट्स मेंबर आणि नॉट अर्न प्रॉफिट म्हणजे पैसे कमवणे नसून त्यांचं प्राथमिक ध्येय आहे की पैसे कमवणं नसून त्यांना लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं आहे असं आहे. ओके. दुसरं आहे दस कन्सर्न आर फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चरल, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ एक्सेट्रा. म्हणजे जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ते एज्युकेशनसाठी फीज किंवा स्पोर्ट्समन, चॅरिटी, हेल्थ, आरोग्यासाठी त्यांना काही पैशांची गरज असते अशांना ते मदत करतात. कल्चर किंवा त्यांच्या आर्टसाठी त्यांना पुढे प्रमोट करतात. तिसरं पॉईंट आहे द मेंबर्स ऑफ द कन्सर्न कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड इट्स इज प्रोहिबिटेड. ते त्यांच्या मेंबर्सना कोणताही डिव्हिडंड देत नाही. डिव्हिडंड म्हणजे ते त्यांच्या मेंबर्स आहेत जे त्यांना कोणताही लाभांश देत नाही. लाभांश म्हणजे जे त्यांनी आपलं डोनेशन भरले ते त्यांना ते म्हणजे त्याच्यावर त्याची डिव्हिडंड भेटतं म्हणजेच लाभांश. खूप सारी मराठी मुलं सुद्धा आहेत त्यामुळे मराठी शब्द वापरावे लागतात. ते लाभांश ते देत नाहीत त्यामुळे. चौथा पॉईंट आहे द मॅनेजमेंट ऑफ अ सच अ कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड representatives of members. It is governed by elected of members. हे मॅनेज कोण करतात ते एक दोन ते ठराविक पर्सन ते हे करतात, कलेक्ट करतात, अपॉइंट करतात ते 2 किंवा 3 पर्सन. म्हणजे ते 2 किंवा 3 माणसं एकत्र ठरवतात ते की कोण हे चालवणार पुढे. म्हणजे त्यांचा अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार म्हणजे असं ते ठरवतात कोण पुढे चालवणार. ते इलेक्टेड करतात ते मेंबर्सपैकी. 5वा आहे दस कन्सर्न प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे महत्त्वाचे आहे आपल्याला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे NPO नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मेंटेन करतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट
हे दोन्ही इन्कम स्टेटमेंट आहे आणि ही आपले जी पोझिशन स्टेटमेंट आहे. हे दोन अकाउंट आहेत आणि ही पोझिशन स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीटमध्ये अकाउंट हा शब्द कधीच येत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. खूप जणांना माहीत नसेल पण अकाउंट शब्द बॅलन्स शीटमध्ये कधीच येत नाही, कारण की ती आपल्याला आपल्या बिझनेसची पोझिशन दाखवतं. ते अकाउंट नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. 6वा आहे कॅपिटल फंड ऑफ इज क्रिएटेड बाय सच अ कन्सर्न. इट इज मेड अप द एंट्रन्स फीज, सरप्लस, लेगसीज अँड द डोनेशन स्पेशली रिसिव्ड फॉर अ कॅपिटल फंड. एंट्रन्स फीज म्हणजे आपली ॲडमिशन फी असते ती एंट्रन्स फी NPO मधली. सरप्लसमध्ये आता NPO असल्या कारण आपण इथे फायदा झाला असं बोलू नाही शकत, कारण की सेवादायी संस्थांमध्ये आपण बोलू नाही शकत की आपल्याला फायदा झाला, त्यामुळे प्रॉफिट झाला असं बोलू नाही शकत. त्यामुळे तिथं आपण सरप्लस हा शब्द यूज करतो. लेगसीस म्हणजे एखादा व्यक्ती मेला किंवा ते मैत झालं किंवा डेथ झाल्यानंतर त्याच्या नावाची काहीतरी प्रॉपर्टी आपण धर्मदायी संस्थेला किंवा स्कूल्सच्या नावाने हॉस्पिटल स्कूल्स यांना डोनेट करतो. प्रॉपर्टी ते डोनेट केल्यानं त्याला आपण लेगसीज म्हणतो. म्हणजे बघा, आपण बहुतेक ठिकाणी बघितलं असेल सार्वजनिक प्लेसेसवर किंवा स्कूल्स, हॉस्पिटल्समध्ये म्हणजे डॅश डॅश यांच्या स्मरणार्थ किंवा यांनी दिलंय असं वगैरे नेमप्लेट्स असे लावलेले असतात बघा, ते लेगसीज असतात. ओके. डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन. पॉईंट्स ऑफ डिस्टिंक्शन. प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे? प्रायमरी ऑब्जेक्ट काय आहे त्यांचं? अर्न प्रॉफिट. हे प्रॉफिट ऑर्गनायझेशन. अर्न प्रॉफिट हे मेन मोटिव्ह ह्यांचं असतं, म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मेन मोटिव्ह काय असतं? सर्व्हिस प्रोव्हाइड करणं असतं. त्यांचं मेन मोटिव्ह पैसे कमवणं नसतं, सर्व्हिस प्रोव्हाइड करणं त्यांचं मेन मोटिव्ह असतं. पैसे ते कमवत नाहीत यांच्या थ्रू, ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. दुसरं आहे प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. हे ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतात. हे ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करत नाहीत, त्याऐवजी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर करतात. ओके. हे आपल्याला लक्षात ठेवायचे नॉन प्रॉफिट कन्सर्नमध्ये. तिसरं आहे अकाउंटिंग स्टेटमेंट. अकाउंटिंग स्टेटमेंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे आपण हे 3 यूज करतो, 2 अकाउंट आणि 1 स्टेटमेंट, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. पहिलं आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे यूज करतो. दुसरं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तिसरं आहे बॅलन्स शीट. ही आपली बिझनेसची पोझिशन दाखवते, त्यामुळे आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. ओके. चौथा आहे नेट रिझल्ट. नेट प्रॉफिट, नेट लॉस. आता इकडेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सरप्लस आणि डेफिसिट. आपण NPO मध्ये असं बोलू नाही शकत की आपल्याला फायदा झालाय किंवा तोटा झालाय, तर त्याच्याऐवजी आपण बोलतो प्रॉफिटला आपण बोलतो सरप्लस, लॉसला बोलतो डेफिसिट. हे लक्षात ठेवायचं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये हे 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षातच ठेवायचे कायमचे. ओके. सरप्लस आणि डेफिसिट. सरप्लस म्हणजे प्रॉफिट, डेफिसिट म्हणजे लॉस. पण हे आपल्याला फक्त NPO मध्ये शब्द वापरायचे आहेत आणि बाकीच्या आपल्या अकाउंट्समध्ये म्हणजे पार्टनरशिपमध्ये प्रॉफिट अँड लॉस हे शब्द वापरायचे, किंवा अदर कोणतेही काही ट्रेडिंग अकाउंट वगैरे असतील आपले ट्रेडिंग कन्सर्नमध्ये, त्याच्यावर आपल्या प्रॉफिट अँड लॉस हा शब्द वापरायचे. बट नॉट प्रॉफिट कन्सर्नमध्ये सरप्लस अँड डेफिसिट. ओके. 5वा आहे ओनर्स फंड अँड कॅपिटल. ओनर्स फंड इन्क्लुडेड ओनर्स इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल प्लस रिसिव्ड अँड प्लस सरप्लस. Okay. Capital fund represent accumulated amount of the surplus, subscription, donation, surplus as shown by the income and expenditure account. हे प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे ओनर ऑफ फंड कॅपिटल आणतो. ओके. म्हणजे जो बिझनेसचा मालक आहे तो बिझनेसमध्ये पैसे आणतो. तसं ह्याच्यात नसतं. ह्याच्यात आपलं काय असतं? सबस्क्रिप्शन म्हणजे आपलं ते बोललो मगाशी बोलल्याप्रमाणे ते ॲडमिशन फीज असतं, ते पण पुढे बघूया काय असतं. डोनेशन असतं. काही काही लोक देतात डोनेशन. डोनेशनचे पण खूप प्रकार आहेत, ते बघू आपण पुढे. हे सगळं असतं, त्याच्यामुळे हे असं येत. ओके. नीड फॉर मेंटेनिंग द बुक्स ऑफ अकाउंट अँड प्रिपेअर अ फायनल अकाउंट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग अकाउंट.
not for profit concern are not engaged in trading account activities. Okay, मोस्टली दे डील विथ अ पब्लिक मनी, म्हणजे पब्लिकचे मनी हे करतात ते. NPO कन्सर्न आहे ते कलेक्ट मनी करतात, सच अ सबस्क्रिप्शन, म्हणजे सबस्क्रिप्शनच्या थ्रू ते मनी कलेक्ट करतात किंवा डोनेशन, ग्रँट्स, एंट्रन्स फीज एक्सेट्रा यांच्या पद्धतीने ते कलेक्ट करतात पब्लिककडून. Thus concerned are answerable to the society for such money collected and spent. म्हणजे ते पब्लिकला आन्सरेबल असतात की त्याने पैसे किती घेतले, कुणाकडून किती घेतले, ते कुठे खर्च केले, एकूण 1 रुपयाचा त्यांना हिशोब पब्लिकला द्यावा लागतो. ओके, ते तिथं दिलेल्याप्रमाणे. म्हणूनच ते बुक्स ऑफ अकाउंट हे प्रिपेअर करतात, मेंटेन ते बुक्स ऑफ अकाउंट प्रिपेअर करतात, कारण की त्यांना पब्लिकला सांगायचं असतं आम्ही एवढे एवढे पैसे इथे खर्च केले, एवढे एवढे पैसे आम्ही ह्यांना दान केले, दिलेत, मदत केली एवढ्या पैशांची, विद्यार्थ्यांना एवढी मदत केली, असं. अशा प्रकारे आपण आपला पहिला पाठ आता संपवत आहे. दुसरा पार्ट आपण उद्याच्या भागात बघूया. उद्याचा भाग तुम्ही नक्की बघा, नक्की तुम्हाला आवडेल, नक्की तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे समजेल. जर काही तुम्हाला अडत असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा मला माझ्या पर्सनल व्हॉट्सॲपला तुम्ही मेसेज करू शकता, किंवा मला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती मला तुम्ही सांगू शकता. तुम्हाला जर कमेंट बॉक्समध्ये नसेल टाकायचं तर मला प्रायव्हेट मेसेज करू शकता तुम्ही व्हॉट्सॲप थ्रू. ओके, जर तुम्हाला कोणती काही अडचण असेल तर मला नक्कीच सांगा. मी तुमच्या सगळ्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.